उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा रेल्वे अपघाताचा प्रयत्न झालाय। रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर आढळलेला आहे। तर कानपूर जिल्ह्यातील प्रेमपूर स्थानकाजवळची ही घटना आहे। मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। काही दिवसांपूर्वीच रेल्वे ट्रॅकवर सिमेंटचे ब्लॉक आढळलेले होते। काही ठिकाणी दगड ठेवल्याचं सुद्धा समोर आलं होतं आणि तशातच आता एक चक्क सिलेंडर रेल्वे ट्रॅकवर ठेवल्याची माहिती समोर येते। याचाच अर्थ रेल्वेचा मोठा अपघात घडवण्याचे प्रयत्न होते का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। उत्तर प्रदेशच्या कानपूर मधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवण्यात आलं होतं आणि जर ही बाब लक्षात आली नसती तर या सिलेंडरवरून ही रेल्वे गेली असती आणि पुढे नेमकं काय घडलं असतं याची कल्पनाही न केलेली बरी। मात्र त्याच्या आधी हे सिलेंडर दिसलेलं आहे। तर कानपूर जिल्ह्यातील प्रेमपूर स्थानकाजवळ हा सगळा प्रकार समोर आलाय, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। आणि या विषयावर माहितीसाठी आपले प्रतिनिधी अक्षय मावळे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अक्षय, काय सांगाल? उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा रेल्वे रुळाच्या माध्यमातून रेल्वेचा अपघात घडवण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून आलं आहे। याआधी सुद्धा असे प्रकार घडलेत, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच पर आपण जर बघितलं तर गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून सतत रेल्वेचा अपघात घडवून आणण्याचा जो प्रयत्न होत असल्याच्या ज्या ह्या घटना पुढे येत आहे। यूपीमध्ये जर बघितलं तर ही दुसरी घटना आहे। रेल्वे रुळावर एक जे सिलेंडर आहे ते सिलेंडर या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। मात्र जे रेल्वेचा जो लोको पायलट आहे याला हे सिलेंडर दिसलं आणि त्यांनी इमर्जन्सी ब्रेक लावून ही रेल्वे या ठिकाणी थांबवण्यात आली। मात्र जे सुरक्षा रक्षक असेल आणि जी इतर रेल्वेचं पथक असेल यांनी ज्यावेळी या सिलेंडरची तपासणी केली तेव्हा हा सिलेंडर जो आहे तो रिकामा आढळला। यामुळे मोठा अपघात जो आहे तो अपघात या ठिकाणी टळलेला आहे। मात्र आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे जे निर्देश आहेत ते निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे। मात्र असे हा जो प्रयत्न आहे हा वारंवार होतोय, त्यामुळे आता केंद्र सरकार असेल किंवा रेल्वेचं जे मंत्रालय आहे हे या संपूर्ण घटनेवर काही कायदा किंवा जी उपाययोजना ही राबवतं का याकडे आता बघावं लागणार आहे। निश्चितच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर वारंवार अशा घटना समोर येताना दिसतात, त्यामुळे त्याला रोखण्यासाठी नेमकं काय केलं जातं त्याकडे लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।